नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. लासलगाव पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देऊन सुद्धा तक्रार दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलीस स्टेशनला तक्रारदार बापू अशोक रायते व ज्ञानेश्वर बाळू रायते यांनी 29 जुलै 2024 रोजी एका कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनला गेले असताना त्यांची तक्रार घेण्यास लासलगाव पोलीस स्टेशनने टाळाटाळ केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. द्राक्ष व्यापाऱ्याने आमचे पैसे बुडवल्याने आमचे पैसे पोलिसांमार्फत निघतील या आशेने आम्ही लासलगाव पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तक्रार अर्ज दिला. परंतु आज जोपर्यंत लासलगाव पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली आहे, आम्ही शेतकरी 15 ऑगस्टच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करणार असल्याने आम्ही आत्मदहन केल्यानंतर तरी लासलगाव पोलीस गुन्हा दाखल करेल का असा सवालही शेतकऱ्यांनी केलाय. आता नवीन शेती पिकासाठी पैशांची गरज असल्याने सदर व्यापाऱ्याने आम्हाला पैसे द्यावेत असे आम्ही वारंवार द्राक्ष व्यापाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी आमचे पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे. म्हणून आम्ही लासलगाव पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलो असताना आमची तक्रार त्यांनी घेतली नाही आहे. तरी आम्ही निफाड तालुका, चांदवड तालुका व दिंडोरी तालुका येथील 111 शेतकरी येत्या 15 ऑगस्टला आत्मदहन करणार असल्याचं निवेदन वणी येथील पोलीस स्टेशनला DYSP किरण कुमार सूर्यवंशी यांना दिले. आमचं आत्मदहन झाल्यावर लासलगाव पोलीस गुन्हा दाखल करतील का असा सवालही पीडित शेतकरी यांनी केलाय. अशोक रायते शेतकरी, आम्ही लासलगाव पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार करूनही आमची कंप्लेंट घेतलेली नाही आहे. तरी आम्ही आता 111 शेतकरी कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन करणार आहे. आत्मदहन केल्यानंतर आमची कंप्लेंट घेणार का याचा आम्हाला न्याय मिळावा. आमची तक्रार दाखल करून घ्यावं. लासलगाव पोलीस स्टेशनचे PI शिंदे साहेब यांनी आमची तक्रार दाखल करून घ्यावी. रायते बोलतोय, शेतकरी आहे. आमची पूर्व अनिल चव्हाण या एक्सपोर्ट कंपनीच्या मालकाने फसवणूक केलेली आहे. सदर आमच्याकडे चेक बाउन्स झालेले आणि त्याची आम्ही फिर्याद देण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनला गेलो, पण आमची कंप्लेंट घेतली नाही. तर त्यांनी आम्हाला टाळाटाळ आणि नंतर करू उडवडीची उत्तरं दिली आणि 2 दिवसांनी या आणि आपण चर्चा करू आणि आम्ही नंतर घेऊ या भाषेत उत्तरं दिली. तर सदर याची आम्हाला न्याय भेटावा व याची काहीतरी आमची कंप्लेंट घेण्यासाठी काहीतरी व्यवस्था करण्यात यावं शासनाने. तर याची दखल घ्यावं. मी बापू अशोक रायते, आम्ही 111 शेतकरी आता कलेक्टर ऑफिस यांच्यासमोर आत्मदहन करणार आहे. मग आता आम्ही मेल्यावर शासन याची दखल घेणार का? आम्हाला न्याय कोण देणार? मेल्यावर तक्रार दाखल करणार का? पहिल्यापासून. एस मराठीसाठी संपादक श्याम सोनवणे, लासलगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.